जय गुरु. गुरु. जय गुरु. हम्म. ऐकण्यातलं का सांग लहान मुलाचं ऐकण्यात सांग. तर मला वाटतं 45वा श्लोक झाला होता नाही का. अनेक जन्म संसिद्धस ततो याती पराम गतीम. परमगतीला प्राप्त होतो. का आणि अशा रीतीने जे योग करतात ते तपस्व्यांपेक्षाही ज्ञानी लोकांपेक्षाही मोठे असतात असं कृष्ण सांगतायत. तपस्विभ्योऽधिको योगी ज्ञानीभ्योऽपि मतोऽधिकः कर्मभ्यश्चाधिको योगी तस्माद् योगी भव अर्जुन. म्हणजे अर्जुना, हा, हे सगळे ज्ञान्यांपेक्षाही तपस्व्यांपेक्षाही आणि म्हणजे कर्मनिष्ठांपेक्षाही जो योगी आहे तो श्रेष्ठ आहे. म्हणून अर्जुना तू योगी हो. असं काय म्हटलंय कृष्णाने? म्हणजे योग्यामध्ये असं काय विशेष आहे या तिघांनी? कोण सांगेल? हं? श्लोक आहे हा 46. असं का म्हटलंय कृष्णाने की काय सांगायचं? हा काय सांगायचं? अर्थ सांगायचा आहे? हा हा, अर्थ तर सोपा आहे. हा, तपस्यांपेक्षाही योगी मोठा आहे, ज्ञानांपेक्षाही योगी मोठा आहे. हा, कर्मनिष्ठांपेक्षाही योगी श्रेष्ठ आहे म्हणून तू योगी हो. तर असं या सगळ्यांपेक्षा योगी श्रेष्ठ आहे असं कृष्ण का म्हणतात, का सांगतात, असा प्रश्न. ब्रह्मात लीन होतो तो कम्प्लीट. हे तर त्याचं फळ झालं, बरोबर आहे. म्हणजे ब्रह्मलीन होतो ते आहे, पण अजून काय? ऍक्च्युली हा योगी योगारूढ झालेला आहे. त्याचं शरीर मन इंद्रिय सगळ्यांना त्यांनी ताबा मिळवलेला आहे. कम्पेअर्ड टू अदर तपस्वी जो आहे तो अजूनही कर्म योगच करतोय, कारण तो तपाला करतोय. आणि ज्ञानीभ्या म्हणजे फक्त शब्द ज्ञानी आहे, तो त्याला अनुभव नाही अजूनही. म्हणजे तो परमेश्वराशी एकरूप झालेला आहे योगी. बरोबर. सगळ्या त्यांनी पायऱ्या पार केलेल्या आहेत. म्हणजे कर्मयोगाची पायरी पार केली आहे, कर्म आता संन्यासाची योगी आता इथं सगळ्या इथं ना, पायऱ्या. बरोबर. हम्म, सी, इथं याचं दोन दोन प्रकारांनी आपल्याला उत्तर देणं अपेक्षित आहे. एक म्हणजे हम्म, तो प्रवास आहे, त्या प्रवासात जो योगी आहे तो हम्म, यत इंद्रिय किंवा जितेंद्रियामध्ये त्याला तपस्वी होतोच तो. बरोबर. हम्म. तपस्वी पण हो. तेच करतात की अगदी म्हणजे आहार विचार विहार या सगळ्यांवरती खूप नियंत्रण ठेवावं लागतं. हम्म, ज्ञानी, हा, आता याला समदर्शिना वगैरे सगळं झालेलं आहे. आणि कर्मिभ्या, यांनी कर्म पण सगळी कर्माला त्यांनी भक्तीची जोड दिलेली आहे. त्यामुळे हम्म, हा जो तपस्वी ज्ञानी कर्मिभ्या, हे कर्मी, हे तिघ एक एक अवयव आहेत. पण योग्यांमध्ये तिन्ही गोष्टी समाविष्ट आहेत. समजलं? हम्म, योग्यांनी तिन्ही गोष्टींना अंगी बांधलेलं आहे. म्हणजे तप पण केलेलं आहे जितेंद्रिय जितेंद्रिय होण्याकरता. ज्ञान तर प्राप्त झालेलंच आहे आत्मचिंतनाद्वारे. हा, आणि कर्मयोगातूनच तो पुढे आलेला आहे, नाही का. आणि त्यामुळे याच्या तिन्हीचा संगम आहे. म्हणून तू योगी हो. नुसता तपस्वी होऊ नकोस, नुसता ज्ञानी होऊ नकोस, नुसता कर्मनिष्ठ होऊ नकोस. तर तू योगी हो. पण म्हणजे इथे काय? ज्ञानेभ्याचा अर्थ जो दिलाय, शास्त्र हं. पांडित्यवानाहूनही योगी असं म्हटलंय ना. हो, हो, हे शास्त्र बरोबर. पंडित आहेत ना, फक्त हा ज्ञानी जो आहे तो.
बरोबर. इथं आता इथं विशिष्ट जो अर्थ आहे तो नुसतं ज्ञानी म्हणजे शब्दज्ञान किंवा वेद वगैरे ज्यांनी जाणलेले आहेत तो. म्हणजे जसं मी मागे सांगितलं होतं की एक असतो ज्ञानी. ज्ञानी कर्मयोगी. म्हणजे नाही नाही, एक म्हणजे ज्याला शब्दज्ञान आहे म्हणजे सगळं शास्त्र माहिती आहे तो. आणि एक आहे की जो ज्याला अनुभूती झाली आहे तो. तर योगी हा शास्त्र तर जाणतोच आणि शिवाय त्याला अनुभूती पण झालेली आहे, असं. कारण शेवटी शास्त्र जाणून काही कोणी मोक्ष मिळत नाही कोणाला, पण अनुभूती झाल्यावर मात्र मोक्ष मिळतो, नाही का? असं. त्यामुळे मोठमोठे शास्त्री असतील पण ते मुक्त झालेले आहेत का? नाही. हम्म. जसं एक मी उदाहरण याच्याकरता मी नेहमी देत असतो की म्हणजे अंबानी उदाहरणार्थ. अंबानीला सल्ला देणारे खूप MBA PhD वगैरे वगैरे बरेच हुशार हुशार लोक असतील की ज्यांना अगदी कुठल्या बिझनेस सिच्युएशन मध्ये काय करावं कसं करावं वगैरे सगळं माहिती असेल. म्हणजे ते शास्त्रीय आहेत थोडक्यात या सगळ्या बिझनेस वगैरे. पण शेवटी खरा बिझनेसमन कोण आहे? अंबानी आहे, नाही का? की ऍक्च्युअल ज्याला व्यवसायात यश मिळालं आहे तो अंबानीच आहे ना. ते ते नुसते मागचे कलाकार आहेत, नाही का? प्रत्यक्ष म्हणजे ज्याला अनुभव म्हणजे व्यवसायामध्ये यशाचा जो अनुभव घेतलेला आहे तो खूप वेगळाच आहे. त्यामुळे नुसतं शास्त्र जाणणं वेगळं, सगळे रूल्स माहिती आहेत, पण ऍक्च्युअल ते प्रत्यक्षात आणणं वेगळं. तर जो साक्षात्कारी जो आहे किंवा ब्रह्मज्ञानी जो आहे त्यांनी ते शास्त्रात किंवा वेदांमध्ये पंडित किंवा शास्त्रांमध्ये सगळं घेतलेलं आहे, लिहिलेलं आहे, त्याचा तो प्रत्यक्ष अनुभव घेतो आणि म्हणून तो इथं नुसत्या ज्ञानी पुरुषांपेक्षाही श्रेष्ठ आहे. आता इथं ज्ञानी हा शब्द जो आहे इथं ब्रह्मज्ञानी या शब्दाने अर्थाने वापरलेला नाहीये. हा फक्त शास्त्रज्ञान या अर्थाने वापरलेला आहे. असं. ठीक आहे. तर त्यामुळे कृष्ण सांगतात की तू योगी हो, कारण योग्यामध्ये सगळंच आहे असं. आणि मग मला वाटतं हा शेवटचा श्लोक आहे हा. योगिनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना श्रद्धावान भजते यो माम समे युक्ततमो मताः. तर श्रेष्ठ योगी कोण? हा सगळ्यात आता श्रेष्ठ कोण? तर सर्वेषां योगिनाम. हा आता या सगळ्या योग्यांमध्ये सुद्धा जो श्रद्धावान योगी मद्गतेन अंतरात्मना. मद्गतेन अंतरात म्हणजे आता इथे मत म्हणजे काय की साक्षात परमेश्वराच जो चिंतन करतो तो मला युक्ततमः सगळ्यात श्रेष्ठ असा योगी म्हणून मला मान्य आहे असं. म्हणजे जसं आपण आधी बघितलं होतं की शेवटी सगळं म्हणजे परमेश्वराला जातात, पण साक्षात परमेश्वराची जो उपासना करतो तो मला सगळ्यात मान्य आहे किंवा सगळ्यात श्रेष्ठ म्हणून तो योगी, नाही का? असं उदाहरण द्यायचं असं म्हणता येईल की कुठेतरी म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी, प्रांताच्या ठिकाणी, राज्याच्या ठिकाणी जे अधिकारी कामं करत असतात, नाही का? आणि कोणी केंद्रामध्ये काम करतो IAS ऑफिसर आणि त्यातही कोणी PMO मध्ये काम करतो पंतप्रधान कार्यालयात, बरोबर? आता तुम्हाला किंवा उषाताईंना वगैरे माहिती असेल की सगळे अगदी IAS अधिकारी सुद्धा केंद्रामध्ये डेप्युटेशनवर जाण्यासाठी धडपडतात, नाही का? कारण त्यांना माहिती आहे की खरं करिअर किंवा खरं नाव किंवा खरी संधी तिकडे, नाही का? असं. बरोबर. हा. तर तसं म्हणजे साक्षात तुम्ही परमेश्वरालाच म्हणजे भजत आहे, न की हे सुद्धा देशाची सेवा करतच असतात, राज्यकारभार करतच असतात, पण प्रत्यक्ष पंतप्रधान कार्यालयातून म्हणजे हे करणं, नाही का? साक्षात आणि वाया वाया करणं यात फरक आहे, नाही का? तसं.
तर त्या हा हा खरं आहे म्हटलं. बरं आहे ना, हा तेच. हा. बरोबर. ठीक आहे. तर डायरेक्ट त्यामुळे डायरेक्ट हा संपर्क. हा डायरेक्ट डायरेक्ट म्हणजे संपर्क. म्हणजे दुसरं असं की म्हणजे आता आपण उदाहरण थोडं मी वेगळं दिलंय, पण ते चटकन संबंध लक्षात यावा म्हणून. पण म्हणजे जसं की साक्षात मला पूर्ण परमेश्वराचा अनुभव येणं आणि परमेश्वरांच्या अवतारांचा किंवा अंशरूपी व्यक्तित्वाचा अनुभव येणं, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत ना, नाही का? तर अशा रीतीने हा जो योग म्हणजे अभ्यास योग म्हणा, ध्यान योग म्हणा किंवा आत्मसंयम योग म्हणा, पण इथं जास्त भर हा संयत संयत जितेंद्रिय यतात्मा वगैरे वगैरे जास्त भर त्याच्यावर दिलेला आहे. त्यामुळे याला आत्मसंयम योग म्हटलं आहे. पण खरं तर हा अभ्यास योग आहे. म्हणजे अभ्यासामध्ये सगळंच आलं. जितेंद्रिय आलं, समदर्शिना आलं, नंतर काम म्हणजे इच्छांवर नियंत्रण आलं, आणि आत्मचिंतन पण आलं. कसं बसायचं, कसा विहार करायचा, कसा आहार करायचा, सगळं आलं, नाही का? त्यामुळे त्या अर्थाने हा अभ्यास योग हा परिपूर्ण शब्द आहे. याला आत्मसंयम योग हा संयम सगळ्यात महत्वाचा म्हणजे संयम, म्हणून आत्मसंयम योग असं म्हणतो. आणि ध्यान ही पुढची अवस्था. हा अध्यात्मयोग असं पण आहे का काही सर? अध्यात्मयोग नाही वाटत मला, नाही. एका पेपर मध्ये आहे आत्मसंयोग योग किंवा अध्यात्म योग वर टिप्पणी लिखी आहे, तर ते मग सेमच आहे का अध्यात्म मग ते मग असलं तर ते सेमच असेल. अध्यात्मयोग अजून काही वेगळा नाहीच असं. म्हणजे आत्मसंयम योग, आत्मयोग, ध्यानयोग, शेवटी म्हणजे हा म्हणजे अध्यात्मयोग म्हणजे आत्मस्वरूपात कसं लीन व्हायचं, या अर्थाने तो अध्यात्मयोग आपल्याला म्हणता येईल, नाही का? कारण इथं हा जो आहे याला कर्मयोग म्हणू शकत नाही, याला संन्यासयोगही म्हणू शकत नाही, भक्तियोग पण नाही, नाही का? क्रियायोग वगैरे पण नाही, नाही का? असं म्हणजे याची जसं आपण बघितलं असेल, सुरुवातच म्हणजे जिथं कर्मयोग संपतो तिथं सुरू होतो, नाही का? आणि त्यामुळे कर्मयोगाला इथं कमी लेखलेलं नाहीये, अजिबातच नाही. पण कर्मयोगाची पुढची अवस्था म्हणजे कर्मयोग यात परिणत होतो, नाही का? असं म्हणतात. कर्मयोगाचीच पुढची पायरी असं. विलीन होतो का कर्मयोग? हो, कंटिन्यू होतो असं, नाही का? आणि मग पुढचा अध्याय परत एक म्हणजे याचीच पुढची पायरी की ध्यान ध्यान ध्यान. मग ते काय नक्की ध्यानातनं ज्ञानात कसं जायचं आणि ते म्हणजे काय, हा तर ते ध्यान विज्ञान योग हा 7वा अध्याय. याच्या आधी असे मला किती श्लोक आहेत पूर्ण गीतेमध्ये की आता इथे पण तेच म्हटलंय ना, श्रद्धावान भजते योमा मद्गते नांतरात्मना मय्येव मन आदस्तव मय्यासक्त हो, मना. सगळं बरोबर. म्हणजे हा ना भव मद्भक्तो. किती श्लोक आहेत की तू मला माझ्यामध्ये चित्त लाव, माझ्यामध्ये हे कर. मामेकम असं ते शरणम व्रज. कितीतरी आता हो, मला शोधून काढणार आहे असे किती श्लोक आहेत ते. मी 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 या शब्दाचा अर्थ असलेले बरोबर आहे. पण इथं नाही तेच मी सांगतो. हा हम्म. नाही नाही, पण म्हणजे इथं मी माझा या शब्द शंभर हा तू हा. हो हो. पण इथं जसं मी म्हटलं मी वासुदेव या अर्थ म्हणजे हा सगळा परमेश्वर या अर्थाने, परमात्मा किंवा परमेश्वर या अर्थाने कृष्ण म्हणतो, न की हो देहधारी कृष्ण. नाही नाही परमात्मा या अर्थानेच. हा, ठीक आहे. सर याच्या आधी मला अध्यात्मयोग काय म्हणता? अध्यात्मयोग जर प्रश्नपत्रे आला, जर प्रश्न आला तर त्याचे पॉइंट्स काय असतील साधारण आला तर? हा, तुम्ही तो आज सकाळी एक सुचवलं होतं, त्याच्यावर थोडं मी म्हणजे हो हो विचार करून ते मुख्य मुख्य श्लोक काढायला पाहिजे असं म्हटलं होतं. नाही नाही, पण हे सांगू का तुम्हाला, हो हो आहेत सर सर हे गीता तत्वमंजिरी नावाचं पुस्तक आहे ना करंदीकरांचं,
त्याच्यामध्ये सगळे हे बीजभूत श्लोक दिलेले आहेत अच्छा. प्रत्येक अध्यायाचे. हा, ते मी टाकू का तुम्हाला ह्याच्यावर? हो, मला 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 जरा पाठवा, मी बघेन. पुस्तकाचा हो, चालेल चालेल. पण तरी चालेल. तरी मी सांगतो, पण शक्यतो ते तेवढं मला परिपूर्ण वाटत नाही तो व्ह्यू, त्यामुळे हा, मे बी असेल. हा हा हा. असं. अच्छा. हा. तो तेवढा त्यात त्यात जास्त पुरस्कार हा म्हणजे गीता रहस्य प्रणीत कर्म ने कर्मात, हे कर्माचा जास्त पुरस्कार आहे त्याच्यामध्ये असं. नाही, थोडं आणि असं म्हणजे ह्याच्यामध्ये ना बीजवी श्लोक फक्त म्हणजे 2-2 वगैरेच असे दिलेले आहेत प्रत्येक अध्यायाचे. हम्म. हा. आता इथे एक मिनिट तुम्हाला सांगते मी. आता हा 6वा अध्याय आहे ना, हा. तर ह्या 6व्या अध्यायाचे बीजभूत श्लोक त्यांनी दिलेत. हो. ते म्हणजे 6:31 आणि 6:35. अच्छा. म्हणजे सर्वभूतस्थिता माम भजते तत्वमास्थितः तो 31वा, आणि असंशयम महाबाहो मनोदुर्निग्रहे चलम हा 35वा. असं प्रत्येक अध्यायाचं आणि त्याच्यावर त्यांचं विवेचन पण आहे बीजभूत श्लोकांवर. ठीक आहे, आपण पुढे जाऊया सध्या. सातव्या हा. हा 7व्या अध्यायाचं एकच दिलंय, 7:7. मत्त परतरं नान्यत् किंचिदस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव. असा हा बीजभूत श्लोक दिलाय. आता अर्थात हे त्यांच्या ह्यानी त्यांनी दिले. हा, तेच म्हटलं. त्यामुळे ते आपण हा. तेवढं विचार करायची सध्या गरज नाही त्याची. हं? अं, आणि ते काय हे असे येतील असं पण नाही ना, परीक्षेला थोडीच येणार आहे. म्हणजे आला तरी श्लोकाचा अर्थ लिहा, भावार्थ लिहा, असंच येईल ना. अगदी. सर, आपण कशासाठी विचारताय? नाही, शांतारामांनी जे नाही, सकाळी मला मेसेज टाकला विचारायचा होता विचार ना, हा, हा त्यांना असं म्हणायचं होतं की जसं आपण कुठल्याचे पॉइंट्स काढतो ना, की पॉइंट्स, तसा त्यांना हेतू आहे त्यांचा, की प्रत्येक अध्यायातलं असं पॉइंट्स, की पॉइंट्स काय आहे असं. हं. काढून ठेवूया ना आपण, ते काही कठीण नाहीये की पॉइंट्स काढणं. हं. मी काढून ग्रुपवर ठेवेन. टाकलं तर बरं होईल नंबर. बरं अर्थात बरं. माझ्या मतीने. तेच मी सांगतो, ते जे की पॉइंट्स काढताना ते फार सब्जेक्टिव्ह करा. आहे. कारण प्रश्नपत्रिका त्याच्या जवळपास फिरत असते असं मला अंदाज आहे. नाही, पण तुम्हाला एक सांगू का मी, प्रश्नपत्रिकाचा अभ्यास म्हणजे या दृष्टीने, म्हणजे कारण आता आपल्या लक्षात आलं असेल की प्रत्येक श्लोक आपल्याला काहीतरी नवीन सांगतो, आणि म्हणजे असं म्हणजे अगदी असे एक एक श्लोक असे काढता येतील काही, पण म्हणजे त्यांनी ते लगेच मग पूर्ण झालं का असं नाही. त्यामुळे तो प्रयोग अर्धवट होईल, आणि ते मला वाटत नाही की एवढ्या 700 श्लोकांचं सार अगदी असं म्हणजे, किंवा प्रत्येक 30-30 श्लोकांचं सार एक 3-4 श्लोकात काढणं एवढं इझी आहे. कारण बरेच छोटे छोटे मुद्दे असतात, पण ते फार महत्वाचे असतात. हं? ठीक आहे, आपण पुढे जाऊया. आता वेळ कमी आपल्याला, ठीक आहे. दोनच दिवस आहेत. ठीक आहे, 2-3. तर 7वा अध्याय. आता हा ऍक्च्युअल ज्ञान विज्ञान योग. तर इथं कृष्ण तिथं त्याला ओळखतात की आता हा, याचा पुढचा प्रश्न काय असेल, किंवा हा आता जरा गोंधळलेला असेल, तर आता याला मीच सांगतो की नक्की काय जाणायचंय बाबा. म्हणजे तू जो म्हणतो की तू मला ये, माझ्याकडे मला जाण, आत्मचिंतन कर वगैरे वगैरे, तर नक्की काय जाणायचं. हा, तर मव्यासक्त मना पार्थ योगम युंजन मदाश्रय असंशयम समग्रम माम यथा ज्ञास्यसि तच्छृणु. सगळे तू योगाभ्यास, ध्यान कर. काय ध्यान करू मी? तर म्हणजे काय ध्यान तू करशील ते ऐक आता. ज्ञानम तेहम सविज्ञानम इदम वक्ष्याम्य शेषतः यज्ञात्वा न भूयोन्य ज्ञातव्यम अवशिष्यते. की सविज्ञानम ज्ञानम म्हणजे प्रत्यक्ष अनुभवासहित जे ज्ञान आहे, ते ज्ञान पूर्णपणे मी तुला सांगतो की जे जाणून तुला असं काही राहिलंय काही असं शिल्लक राहणार नाही. तर हा कन्सेप्ट उपनिषदात पण बऱ्याच ठिकाणी आलेला आहे, की जे असं तत्व की जे जाणल्यावर सगळं काही समजतं, आणि
जे जर जाणलं नाही तर काहीच समजलं नाही असं. तेच त्यांनी इथं उपनिषदांशीच इथं थोडस त्यांनी सांगितलंय. हं. आणि मग हे अत्यंत दुर्लभ काय आहे? हा, कारण काय की अगदी हजारो खूप लोकांमधलं सुद्धा कोणीतरी प्रयत्न करतो आणि त्याला कधीतरी त्याला हे प्राप्त होतं. म्हणून म्हणजे हा सगळा थोडासा ज्ञानाचा थोडासा इतिहास आहे. हा. आता इथं 4-5व्या श्लोकापासून खरं ज्ञान देणं ते सुरू करतात. कुठलं? तर पहिल्यांदा अष्टधा प्रकृती. भूमी आपः अनलः वायुः खं मनः बुद्धिः एव च अहंकारम इति यम्मे भिन्ना प्रकृती अष्टधा. ही जी पंचमाभूत मनबुद्धी अहंकार यांनी आपली अष्टधा प्रकृती आहे. आणि अपरेयम इतस्तुन्याम प्रकृतीम विद्धि मे परा जीवभूता महाबाहो ययेदम धार्यते जगत. तर ही सगळी ही जी प्रकृती आहे अष्टधा प्रकृती ही मायेमुळे आहे. पण त्यामुळे ती अपरा आहे. अपरा म्हणजे लोअर, खालच्या दर्जाची. पण परा म्हणजे पलीकडची किंवा अल्टिमेट, ती वेगळी आहे. हा, ती कारण का बरं की ती पराप्रकृती या अपरा प्रकृतीनी जे जग बनलेलं आहे त्याला ती धारण करते. म्हणजे ती याचा आधार आहे. पराप्रकृती आणि अपराप्रकृती अष्टधा प्रकृती यांचा एकमेकांशी संबंध काय? तर अपराप्रकृती धारण करते. हा, पराप्रकृती तिला धारण करते. म्हणून त्यामुळे ती ती जास्त महत्वाची आहे. ती नसेल तर ती नाही असं. त्यामुळे जो आधार असतो, जसं एखादं लहान मूल आहे ते आईबाबांच्या कुशीत आहे, त्याला आधार कोणी दिलेला आहे? माता पित्याने, नाही का? तसं तर ही असं. तर आणि म्हणजे ती आहे म्हणून आपण आहोत, नाहीतर मग डेड बॉडी. हो. आणि मग एतद् योनीनि भूतानि सर्वाणि इत्युपधारय अहम कृष्णस्य जगत प्रभव प्रलयस्तथा. म्हणजे आता या दोन्ही प्रकृती तशा महत्वाच्या आहेत. कारण काय की सगळी भूत म्हणजे झालेली, हे सगळं जे जगत जे आहे, भूत म्हणजे जगत, आणि जगत पंचमहाभूतांचं आहे, बरोबर? तर हे सगळे जे जगत आहे ते या दोन्ही प्रकृतींपासून उत्पन्न झाले. जसं मी मागे सांगितलं होतं की चैतन्य हे अष्टधा प्रकृतीपासून वेगळं आहे. चैतन्य हा पराप्रकृतीचा भाग. अष्टधा प्रकृती ही तसं म्हटलं तर जड या अर्थाची. आता याच्यामध्ये जो लिंगदेह आपण म्हणतो, म्हणजे स्थूल देह म्हणजे पंचमहाभूत, लिंगदेहामध्ये मन बुद्धी अहंकार असं. आणि मग आपण म्हणतो की जीव जातो म्हणजे काय होतं, तर त्याची पंचमहाभूतांना तो इथंच सोडतो. पण त्याचा लिंगदेह जो वासनादेह मन बुद्धी अहंकार हा घेऊन तो पुढे जातो, नाही का? त्यामुळे जेव्हा लोक असं म्हणतात ना की अमुक एक जीव हा पंचमहाभूतात विलीन झाला, तो अर्धवट त्याचं वर्णन आहे. कारण पंचमहाभूत तर ते काय ठीकच आहे, पण तो जीव पंचमहाभूतात पूर्ण लीन कधीच होत नाही. मुख्य त्याची जी वासनामय जो देह आहे तो तर त्याचा लिंगदेहाद्वारे पुढे जातोच ना, नाही का? पार्थिव पार्थिव म्हणणं सोपं आहे, ठीक आहे. त्याचं पार्थिव नष्ट होईल, पण त्याचा लिंगदेह नष्ट होतो का? नाही, नाही का? असं. त्याच्यावर झालेले सगळे संस्कार घेऊन मनबुद्धी अहंकार बरोबर संस्कार घेऊन तो पुढे जातो. आणि मग आपण आधीच्याच अध्यायात बघितलं ना की मग ते पूर्वजन्माचे संस्कार पुढच्या हजारो जन्मात कामी येतात. चांगले असतील चांगले. हा, पण ही अष्टधा प्रकृती म्हणजेच अपरा ना?
हो हो बरोबर आहे हो तुमचं. मग हो ह्याच्यात मन बुद्धी अहंकार पण येतातच ना. येतात ना हो. हा हा. म्हणजे जीव पुढे जे जातो लिंगदेह घेऊन त्यात अपरा पण आहे. त्या अर्थाने ती अपरा अपरा आहे. हो, हा पण अपरा आहे. त्याला त्याला पण अपरा का म्हणतात? ती कनिष्ठ दर्जाची आहे म्हणून. हा हा हा. म्हणजे भौतिक नाहीये ती, पण कनिष्ठ दर्जाची असं हा. आणि परा म्हणजे अजून चेतना ती वेगळी. हा पलीकडची होय. परमेश्वराचा अंश चेतना म्हणजे परा. हं. ते सांगते ना आपल्या देहात जोपर्यंत आहे ती परा प्रकृती तोपर्यंत आपण चालतो बोलतो फिरतो सगळं करतो. ती एकदा गेली की कोण कोण माहित नाही. हं. तर ती ठीक आहे. प्रकृती धारण करते म्हणजे अपरा प्रकृती का? नाही नाही नाही, पराप्रकृती नाही, धारण परा करते प्रकृती म्हणजे हा ओके सांगतो मी. या जगताचा आधार काय आहे? ती पराप्रकृती. जगताला जे आधार देते ती पराप्रकृती. हा. आणि जगत ही अपराप्रकृती. समजलं? जगत ही अपराप्रकृती, अष्टधा प्रकृती किंवा अपराप्रकृती. आणि जगताला जी अच्छा. आधार देते ती पराप्रकृती. आणि नुसतं म्हणजे जगत म्हटलं तर म्हणजे कोणती येते म्हटलं? आता नुसतं जगत जगत म्हणजे म्हणजे काय मग सर? विश्व हे विश्व. पंचमहाभूत. हा, नुसतं जगत म्हटलं अच्छा. तर पंचमहाभूतात्मक विश्व. म्हणजे अष्टधा प्रकृतीमध्ये मनबुद्धी अहंकार येतात हा. असं. हं? हो. मत्तः परतरं नान्यात् किंचिदस्ति धनंजय मयि सर्वमिदं सूत्रे रोतं मणिगणा इव. हं. तर हे सगळं जे काही आहे हा, तर म्हणजे काही हे सगळं जसं मायेमध्ये जे सूत्र असतं, तर माझ्यामध्ये सगळं ओवलेलं आहे. रोतम म्हणजे ओवलेले असं. माझ्याशिवाय काहीच नाही असं. सगळ्यात माझा अंश आहेच असं. हा, ठीक आहे. नंतर रसोहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशि सूर्ययोः प्रणवः सर्ववेदेषु शब्दः खे पौरुषम दृशु. आणि आता इथं विभूती योगासारखं पण थोडस वेगळ्या पद्धतीचं वर्णन आहे. जलामधला रस, शशी आणि म्हणजे चंद्रसूर्यातलं तेज, वेदांमधला ओंकार, आकाशातला शब्द आणि मनुष्यांमधलं पौरुषत्व, मनुष्यांमधला हे पौरुष. पौरुषत्व हे मीच आहे. म्हणजे इथे म्हणजे इथे सर विभूती योगाची सुरुवात करून ठेवली त्यांनी थोडी थोडी. थोडी केली. हा पुढे पण तर तोच आहे श्लोक. म्हणजे पुण्यगंध. ज्याला आपण इंग्लिशमध्ये एसेन्स म्हणतो ना, एसेन्स, तो इथं त्याचा एसेन्स तो आहे असं या अर्थाने ते सांगतात. हा, मग नंतर पुण्यो गंध पृथिव्याच तेजश्चास्मी विभावसो जीवनम सर्वभूतेषु तपश्चामी तपस्विषु. पृथ्वीमधला पुण्यगंध आणि सुवास, हा, अग्नीतलं तेज, सगळ्या प्राणीमात्रांमधलं जीवन, लाईफलाईन नाही का, आणि तपस्वी लोकांमधलं तप हे मीच आहे. म्हणजे सगळ्यातलं सारभूत आहे ते मीच आहे असं. हा, आणि पुढचा श्लोक जरा मग गमतीदार आहेत नाही का. बीजं मा सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम बुद्धिर्बुद्धिमतास्मस्मी तेजस्तेजस्विधामम. हे बरोबर आहे. सगळ्या जीवांचं बीज मीच आहे. हा, बुद्धिमतांमधली बुद्धी मी आहे आणि तेजस्वी लोकांमधलं तेज मी आहे. बलम बलवतामस्मी, बलवान लोकांमधलं बल मीच आहे. हा, पण ते कसं काम राग विवर्जितम. त्यामुळे हे महत्वाचं आहे की ते बलवान मधलं जे बल आहे ते मी आहे, पण कुठलं काम राग विवर्जितम. म्हणजे ते बल जर म्हणजे दुसऱ्या पद्धतीने वापरत असेल कोणी, तर ते बल मी नाही असं.
नाही का, कारण त्यांनी चुकीच्या गोष्टी होतात म्हणून. हा, आणि भूतेषु धर्माविरुद्ध कामहा अस्मी, आणि सगळ्या प्राणीमात्रातलं धर्माशी अविरुद्ध असलेलं. तर धर्माशी अविरुद्ध का? कारण या सृष्टी चालनासाठी जो काम लागतो, इच्छा, तो मीच आहे. कारण जर काम नसेल तर हे सृष्टीचं चक्र सुरू राहील का? नाही. सृष्टीचक्रासाठी काम पाहिजेच, पण तो धर्म अविरुद्ध पाहिजे. म्हणजे प्रत्येकाने स्वतःच्या धर्माचं पालन करून म्हणजे जसं मला भूक लागली, मी खाणं, हे धर्म अविरुद्ध आहे, बरोबर. पण दुसऱ्याच्या पोटचा घास घेऊन त्याचा संग्रह करणं हे विरुद्ध आहे, नाही का? असं. तर अशा रीतीने म्हणजे कामराग विवर्जितम बलम ते मी आहे. आणि इथं सगळ्या प्राणी मात्रातला धर्माशी अविरुद्ध असलेला, म्हणजे थोडक्यात धर्माने विहित किंवा शास्त्रविहित जो काम आहे तो मी आहे. आता उदाहरणच द्यायचं झालं तर हा जो सगळा संसार सुरू आहे, तर स्त्री पुरुषांमधलं आकर्षण आणि त्याने होणारी संतती, बरोबर, हाच त्या सृष्टीचक्राचा, म्हणजे सृष्टीचक्र त्यानेच सुरू राहतो, नाही का. त्यामुळे एका मर्यादेपर्यंत धर्मविहित काम तो मी आहे, पण बलात्कार किंवा असं मी नाही, अर्थातच, नाही का. असं. त्यामुळे धर्म म्हणजे काय, की ज्यांनी समाज धारण केलेला असतो, की योग्य पद्धतीने समाजाचं संचलन होतं, त्याला धर्म म्हणतो आपण. आणि त्या धर्माने जे विहित आहे तो काम मी आहे, असं, नाही का. नंतर येचैव सात्विका भावा राजसास्तामसाश्चे मत्त एवेति तान विद्धी न त्वहं तेषु ये मयी. आणि हे सगळे सात्विक भाव, राजस भाव आणि तामस भाव हे माझ्यासारखेच झालेले, म्हणजे माझ्यापासून झालेले आहे. पण ते माझ्या अधीन आहे, मी त्यांच्यात नाही, असं. हा कन्सेप्ट जसं महत्वाचा आहे. समुद्राची लाट आहे पण लाटेमध्ये समुद्र नाही. हा, बरोबर. हा कन्सेप्ट समजायला नुसतं सूर्याचा प्रकाश आहे पण प्रकाशामध्ये सूर्य नाही. म्हणजे नुसतं हे जर शब्दशः अर्थ बघितला तर याचा अर्थच कळत नाही, त्याच्याकरता भाष्यकारच लागतात, नाही का. तर इथं जसं शंकराचार्यांनी सांगितलं की लाटा, समुद्राची लाट असते, लाटांचा समुद्र नसतो. त्यामुळे सत्वरजतम हे जे गुण आहेत हे तर नुसते तरंग आहेत, पण ते कल्पित आहे, ते खरे नाही. लाट म्हणजे समुद्र नाही, समुद्राची खोली हा खरा समुद्र आहे, नाही का. तसं. आणि मग इथं अजून त्यांनी शंकराचार्यांनी जे स्पष्टीकरण दिलेलं आहे की मूळ परमेश्वराचं तत्व काय, तर नित्य शुद्ध, नित्य ज्ञान, नित्य मुक्त, निर्गुण, असं सगळं त्याचं परमेश्वराचं ते खरं रूप आहे, नाही का. आणि म्हणून ते म्हणतात त्रिभिर्गुणमयीर भावैर एवी सर्वमिदम जगत मोहितम नाभिजानाति मामेभ्य परमव्ययम. आणि त्यामुळे हे सगळं जे जगत आहे हे त्या त्रिगुणात्मक, म्हणजे सगळ्या गुणांनी मोहित आहे हे, आणि त्यामुळे मला ते जाणतच नाही असं, की मी या गुणांच्या पलीकडचं आहे, निर्गुण आहे किंवा निराकार निर्गुण आहे, हे ते जाणतच नाही असं. आणि मग दैवी येषा गुणमयी मम माया दुरत्या मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. पण माझ्या दृष्टीने हा फार महत्वाचा श्लोक आहे. विशेषतः उपासना शास्त्रात जे आहेत, म्हणजे उपासना मार्गामध्ये जे आहेत त्यांच्याकरता हा फार महत्वाचा आहे. ही जी माझी जी
दैवी गुणमयी माया आहे. कारण माया ही गुणमयीच आहे. कारण का त्यामुळेच हे सगळं जगत निर्माण झालंय. मायारूप आहे हे जगत आणि ही माझीच शक्ती आहे. हा, पण दुरत्तेया तिला तिचं तिला ओलांडणं हे खूप कठीण आहे. मग कसं ओलांडायचं? तर मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. पण जे मला शरण येतात ते या मायेला तरून जातात. बरोबर. म्हणजे त्या किल्ली कोणाकडे? त्या मायेला पार करण्याची किल्ली परमेश्वराकडे. का बरं आहे? कारण माया ही त्याची शक्ती आहे. म्हणून माया फक्त त्याचंच ऐकते असं. त्यामुळे आपण हा, बोला. याचं उत्तर मागच्या ध्यानयोग नाही होणार का याच्यातून बाहेर पडायचं? नाही म्हणजे काय काय मला कळलं नाही काय तसं. ज्या त्रिगुणात्मक प्रकृतीमधून बाहेर पडायचं कठीण आहे, तर हो. मागची जी प्रोसेस सांगितली ध्यानाची ती त्याच्यासाठीच आहे ना, पुरुषार्थासाठीच आहे ना. नाही नाही ती अभ्यास आहे. योगाच्या वैराग्य हा, असं. हो 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 हो. हो. नाही नाही पण ते जे आहे तर ते त्याच्याच कृपेने होणार असं. हा, आणि इथं हे महत्वाचं आहे. म्हणजे परमेश्वरी कृपा ही फार महत्वाची आहे. आणि म्हणूनच हा जो कन्सेप्ट आहे की मामेव ये प्रपद्यंती, हा त्याच्यात सांगितलेला नाहीये पण तो इथं सांगितलेला आहे. त्यामुळे कोणी म्हणेल की मी परमेश्वर मानत नाही पण मी मुक्त होईल, नाही. कारण जे मला शरण येतात तेच कारण ती माया नुसतं कर्मानी किंवा विचारानी ती तिला ओलांडणं कठीण आहे. एवढं शक्ती कोणातच नाहीये. मायेला पार करण्याचं सामर्थ्य हे कोणातच नाहीये. त्या मायेला पार करण्यासाठी परमेश्वराचीच मदत घ्यावी लागते. इथं असं म्हणजे असा इथं भाव आहे. अभ्यास वगैरे सगळं ठीक आहे, पण जसं आपण म्हणतो ना कधी कधी की गुरुचं, सद्गुरू किंवा गुरूंचं आपल्याला मदत म्हणजे त्यांनीच पुढे जाता येतं, नुसत्या अभ्यासाने नाही हो असं. आणि इथं आणि म्हणूनच कृष्ण वंदे जगद्गुरू असं जे म्हटलं जातं ते या श्लोकाशी संबंधित आहे. म्हणजे आता कृष्णम वंदे जगद्गुरू या शब्दाचे, या वाक्याचे पण दोन अर्थ होतात की सगळ्या जगद्गुरू म्हणजे सगळ्या जगताच्या सगळ्या गुरूंमध्ये कृष्णच विद्यमान आहे. कारण त्यालाच शरण गेल्याने मायाशक्तीला तो म्हणजे त्यांच्याद्वारे तो मायेचं पाश दूर करून भक्ताला पुढे नेतो असं. किंवा कृष्ण हाच सगळ्यांचा गुरु, जगताचा गुरु आहे असा पण अर्थ होऊ शकतो असं. त्यामुळे म्हणजे आपल्याला जसं आपण म्हणतो ना की कोणाची तरी मदत लागते म्हणजे परमेश्वरी शक्तीची, तर इथं ते कृष्णाने इथं स्पष्टपणे त्याचं प्रतिपादन केलेलं आहे की हे सगळं मी सांगितलेलं असलं आधीच्या अध्यायात तरी परमेश्वराच्या किंवा परमेश्वराच्या म्हणजे माझ्या मदतीशिवाय मामेव जे प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति, मला शरण येण्याने जे मला शरण येतात तेच फक्त हिला तरू शकतात. म्हणजे आपली मानवी शक्तीची मर्यादा इथं सांगितलेली आहे. आपल्याकडे आहे मन बुद्धी वगैरे आहे, पण आपल्या शक्तीलाही मर्यादा आहेत. आणि त्या मर्यादांना ओलांडून जर पुढे जायचं असेल तर आपल्याला मायेला पार करावंच लागतं. आणि त्याच्याकरता परमेश्वरालाच शरण जाणं हाच एक उपाय आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. हा, आणि मग इथं हा वेळ म्हटलं संपत आली आहे का? हा ठीक आहे, बरोबर. आता पुढचं होईल हा पुढे सुरू ना?
नाही नाही ठीक आहे. नमाम दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमा माया अपहृत ज्ञाना आसुरम भावमाश्रिता. मग एवढं जर सोपं आहे, सगळ्यांना माहिती